स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात एकादशीचं व्रत करतो. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित 10 मार्च 2025 रोजी सोमवारी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. या एकादशीला आमलकी एकादशी असं म्हटलं जातं. आमलकी एकादशीचं व्रत खूप महत्त्वाचं आहे. हे एक पवित्र व्रत आहे. हे व्रत केल्यामुळे विष्णू लोकांची प्राप्ती होते अशा मान्यता देखील आहेत. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची तर आपल्याला पूजा करायचीच असते, माता लक्ष्मीची पूजा करायची असते. त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाची देखील पूजा करण्याची परंपरा आहे. म्हणूनच या एकादशीला आमलकी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी जगाचा पालनपोषण करणारा भगवान विष्णू यांची परशुराम रूपात पूजा केली जाते. पद्यपुराणात असं सांगितलं आहे की या तिथीला भगवान विष्णूंच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला आणि त्या बिंदूपासून आमलकी म्हणजेच आवळ्याच्या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला. कारण आवळ्याच्या वृक्षांमध्ये आवळ्याच्या मुळात विष्णू, त्याच्यावरती ब्रह्मखोडात रुद्र, फांद्यांमध्ये ऋषी, पानांमध्ये देव, डहाळी वसू, फुलांमध्ये मरुदगण आणि फळात सर्व प्रजापती वास करतात. आणि याच कारणांमुळे भगवान विष्णूला आवळा अतिशय प्रिय आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी आपण जर आवळ्याशी संबंधित काही उपाय केले तर त्यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद देखील मिळतात. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचे कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय हरी असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी असतील, काही चढउतार सुरू असतील किंवा वैवाहिक जीवनात सुखशांती हवी असेल तर आमलकी एकादशीचं व्रत आपण नक्की करावं. सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आणि तुमच्या घरी जर आवळ्याचं झाडं असेल तर चांगलंच आहे, किंवा आसपास कुठे आवळ्याचं झाड असेल तर तिथे जायचं आणि जाताना सोबत आपल्याला फूल न्यायचे आहे, कच्चं दूध न्यायचं आहे, अक्षता, रोळी हे सर्व घेऊन जायचं आहे. एक दिवा न्यायचा आहे सोबत. आणि आवळ्याच्या झाडाला सर्वात प्रथम आपण म्हणजेच आवळ्याच्या मुळांना आपण सर्वात प्रथम कच्चं दूध अर्पण करायचं. त्यानंतर दिवा लावायचा आहे आणि आवळ्याच्या झाडाची हळद कुंकू वाहून पूजा करायची. फुलं, अक्षता, रोळी हे सगळं आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आपण जर प्रामाणिक मनाने पूजा केली आणि त्यानंतर झाडाला 7 प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत, त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. वैवाहिक जीवनात सुखशांती मिळते आणि आनंद देखील मिळतो. जर तुमच्या घरी आवळ्याचे झाड नसेल तर या एकादशीच्या दिवशी आपल्या घरी आवळ्याचे झाड लावणे हे देखील खूप शुभ मानलं जातं. कारण या झाडाच्या प्रभावामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे आकर्षित होते. या झाडामुळे देवी लक्ष्मी देखील वास करते. आवळ्याच्या झाडाची आपण जर दररोज पूजा केली, त्याला दररोज जल अर्पण केलं तर त्यामुळे धनामध्ये देखील वाढ होते. या एकादशीच्या दिवशी आवळ्याचे आपण खूप सारे उपाय करू शकतो. आणखी एक उपाय मी तुम्हाला सांगते. एकादशीच्या दिवशी सकाळी ज्या वेळेस तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंची पूजा कराल त्यावेळेसच पूजा झाल्यानंतर एक आवळा आपण पाण्यामध्ये ठेवायचा आहे. एखादा तास 15 मिनिटं तो तुम्ही पाण्यात ठेवायचा आणि त्यानंतर ते पाणी घरभर शिंपडायचं आहे. समजा तुम्ही वाटीत ठेवलेला असेल, एखाद्या कळशात ठेवलेला असेल तर ते पाणी घरभर तुम्ही शिंपडायचं आहे. आणि त्याचबरोबर पाणी शिंपडत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा जप करायचा आहे. असं मानलं जातं की हा उपाय जर आपण आमलकी एकादशीच्या दिवशी केला तर त्या उपायामुळे आपल्या घरगुती काही त्रास असतील, कलह असतील ते सर्व दूर होतात आणि घरामध्ये सुखशांती यायला मदत होते. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला 11 कणकेचे दिवे तयार करायचे आहेत, किंवा मग तुम्ही 11 पंत्या घेऊ शकता. पण शक्यतो कणकेचे दिवे तयार करायचे आणि आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तिथेच थोडा वेळ जागरण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा. हा उपाय केल्यामुळे काय होतं, आपण सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि हजारो यज्ञ केल्याचे फळ आपल्याला या उपायामुळे मिळत असते. या दिवशी आवळ्याच्या झाडाला स्पर्श करून प्रदक्षिणा घालायच्या. शक्य असेल तर ब्राह्मणांना भोजन देखील द्यायचं आहे. त्यामुळे आपण तीर्थक्षेत्री जाऊन जे आपल्याला पुण्य मिळतं, तीर्थक्षेत्र गेल्याचे
जे आपल्याला पुण्य मिळतं ते पुण्य आपल्याला या उपायांनी मिळत असतं. म्हणून पुण्यप्राप्तीसाठी आमलकी एकादशीच्या दिवशी एकतर तुम्ही आवळ्याच्या झाडाजवळ दीपदान करा, जागरण करा किंवा ब्राह्मणांना भोजन नक्की द्या. सारखी नोकरी मिळाली सरकारी नोकरी मिळावी किंवा मग करिअरमध्ये काही अडचणी येत असतील, नोकरीमध्ये प्रमोशन मिळवायचं असेल तर आमलकी एकादशीच्या दिवशी व्रत करण्याचं खूप महत्त्व आहे. आमलकी एकादशीचे व्रत नक्की करा. भगवान विष्णूंची पूजा तर आपल्यालाच करायचीच आहे. भगवान विष्णूंची पूजा करताना त्यांना पूजेमध्ये जरूर आवळा अर्पण करा. आवळ्याच्या झाडाची देखील पूजा करा. आवळ्याच्या झाडाला कच्चे दूध अर्पण करा. त्यानंतर घरांमध्ये आसनावर बसून कोणत्याही एका मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. पहिला मंत्र असा आहे, ओम दामोदराय नमः, ओम दामोदराय नमः. दुसरा मंत्र, ओम पद्मनाभाय नमः, ओम पद्मनाभाय नमः. तिसरा मंत्र आहे, ओम वैकुंठाय नमः, ओम वैकुंठाय नमः. किंवा पुढचा मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. यांपैकी जो कोणता मंत्र तुम्हाला सोपा वाटत असेल त्या मंत्राचा एक माळ म्हणजेच 108 वेळेस आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला जलाभिषेक करायचा आहे आणि आवळ्याचं पान देखील अर्पण करायचं आहे. हे देखील आपल्या करिअरमध्ये प्रगतीसाठी खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे आपल्याला आपल्या करिअरमध्ये नवीन प्रगतीच्या संधी मिळतात. त्याचबरोबर प्रमोशन पाहिजे असेल तर ती इच्छा पूर्ण होते. म्हणून करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर आपण कोणत्याही एका मंत्राचा जप करा आणि शिवलिंगाला जलाभिषेक करायला देखील विसरू नका. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला असं म्हटलं जातं की कवठाचं फळ आवर्जून खावं. त्याचप्रमाणे हे जे व्रत आहे आमलकी एकादशीचं, तर आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचं देखील आपण सेवन नक्की करावं. त्याचं कारण असं आहे, संक्रांत झाली की थंडी कमी होऊ लागते, उन्हाळा वाढू लागतो आणि होळीपासून साधारणतः शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा आरंभ होत असतो. वसंत ऋतू म्हणजेच उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. तापट उन्हाळा आपल्याला अनुभवायला मिळतो. सध्या गरम पण व्हायला लागला आहे. मग आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून त्यावरती उपाय म्हणून आवळ्याकडे आपण बघितलं जातं. आवळ्याचे औषधी गुणधर्म तर खूपच आहेत, उपयोग देखील आहेत. मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया असेल किंवा वजन कमी करायचं असेल, हाडे मजबूत करायचे असतील, डोळ्यांसाठी आवळा गुणकारी आहे. तर हे सगळे आवळ्याचे उपाय आहेत. आवळ्यामध्ये उष्णता कमी करण्याचा देखील गुणधर्म आहे. बघा, आपण उन्हाळ्यात ताक, लस्सी यांच्यासारखे पदार्थांचे सेवन करतो की ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते, आपल्याला थंडाई मिळते. म्हणून या उन्हाळ्याच्या काळात आवळ्याचे देखील खूप उपाय केले जातात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचं सेवन देखील जरूर केलं जातं. तर असे भरपूर सारे उपाय आहेत आवळ्याचे की जे आपण आमलकी एकादशीच्या दिवशी करू शकतो, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील बरेचसे त्रास कमी व्हायला मदत होते, आर्थिक संकट दूर जातात. तर त्यातीलच काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.